कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव 2025 निमित्ताने रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी भव्य सर्वरोग निदान आयुर्वेदिक उपचार महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या। संपर्क सत्यम हॉस्पिटल, आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय, वीर सावरकर नगर, दाभाडी रोड, गवती बंगल्यासमोर, मालेगाव कॅम्प, मालेगाव, जिल्हा नाशिक। एका महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन तिची हत्या करणाऱ्या आई वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे। चंदनजिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 12 एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली होती। 1 महिन्याची लहान मुलगी विहिरीत फेकून दिल्यानंतर मयत अवस्थेत आढळून आली होती। पोलिसांनी तपासाअंती या प्रकरणी मयत मुलीच्या आई वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे। जालना तालुक्यातील चंदनजिरा पोलिसांच्या हद्दीत आसरखेडा गावाच्या परिसरात ही घटना घडली होती। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मणियार यांनी जिल्ह्यातील आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांना पोलीस प्रशासनास हवी असलेली माहिती तात्काळ देण्याचे आदेश केल्याने जिल्ह्यातील आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्याकडे असलेल्या मागील 3 महिन्याच्या स्त्री बालिका जन्माच्या नोंदी तात्काळ पोलीस प्रशासनास दिल्याने पोलीस प्रशासनाने नोंदी तपासण्याचे काम तात्काळ चालू केले। चंदनजिरा पोलिसांनी या तपासासाठी वेगवेगळे 4 पथक नेमले होते। घटनास्थळावरील माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। जालना जिल्ह्यातील 50 ते 60 गावांमधील 1000च्या आसपास बाळंत महिलांची माहिती घेण्याचे काम करण्यात आले। हा तपास करत असताना गारवाडी तांडा बावणे पांगरी येथे एक महिला 1 महिन्यापूर्वी बाळंत झाली होती, परंतु आता तिच्याजवळ बाळ नाही अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी 24 वर्षीय पूजा पवार वखारी तांडा तालुका जिल्हा जालना हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली। तसेच तिचा पती बदनापूर तालुक्यातील सोमठाणा शिवारात 29 वर्षीय सतीश मंडित पवार राहणार वखारी वडगाव तांडा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्हीची देखील मदत घेतल्यानं हा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आला आहे। जालना जिल्ह्यात चंदनजिरा पोलीस स्टेशन हद्दीत 12 एप्रिल रोजी एका विहिरीत, गाव आहे आसरखेडा, त्या गावाला जाणारी रोडवर एका विहिरीत एका लहान बाळाचा शव आहे अशी माहिती भेटली होती। लगेच तिकडे PI चंदनजिरा गेले, त्यांनी ते शव बाहेर काढला, इन्क्वेस्ट पंचनामा केला। ते लक्षात आला की मुलगी असेल आणि त्यावरून काही घातपात होण्याची शक्यता अशी वाटत होती। PM पोस्टमार्टम केल्यानंतर डेथ ड्यू टू ड्राउनिंग म्हणजे बुडून मृत्यू झाला असा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला। त्यातून हे कन्फर्म झालं की काहीतरी घातपात झाला असणार आहे त्या लहान बाळासोबत। तर लगेच आम्ही नेक्स्ट डे त्याच्यामध्ये सुओ मोटो मर्डरचा केस दाखल केला स्वयं पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये तपाससाठी 4 टीम करून चंदनजिरा पोलीस स्टेशन, DYSP जालनाच्या अंडर प्लस LCBची टीम करून त्याच्यामध्ये तपास सुरू होता। त्याच्यामध्ये आम्ही आशा वर्करची पण मदत घेतली। जेवढी मागच्या 3-4 महिन्यामध्ये लहान मुलं जन्म झाली आहे त्याची पण, आणि त्यांनी चांगले त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सुरू केला होता। ते करताना CCTVची मदतीने प्लस आम्ही काही टेक्निकल अनालिसिस केले, काही इतर आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की गारवाडी तांडा बावणे पांगरी हे बदनापूर तालुक्यामध्ये पडतो, पण घटनास्थळापासून जवळ आहे। तिकडे एका कुटुंबामध्ये अशी एक लहान मुलीचा जन्म झाला होता 1 महिन्या अगोदर, ती आता दिसत नाही आहे। तर लगेच आम्ही तिकडे टीम पाठवून त्याचे आई वडिलांना ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो आरोपी पिता आहे सतीश पंडित पवार राहणार वाखरी वडगाव, त्यांनी त्याची मुलीला विहिरीमध्ये टाकलेला होता। हे ज्या दिवशी घटना घडली त्या पिरियडमध्ये तिकडे यात्रा पण सुरू होती मंदिरची, तर त्या गर्दी विगाराचा फायदा घेऊन त्यांनी तो त्या ठिकाणी टाकण्याचा ठरवला आणि त्याला ही 4थी मुलगी होती असं तो सांगत आहे, पण खरोखरी त्याची एकच मुलगी आहे जो आता दिसत आहे। तर एक अगोदरची पण पहिली मुलगी 8 महिन्याची असताना वारलेली आहे अशी प्रायमरी माहिती भेटत आहे। तर पण ही मुलगी नंतर मुली झाल्यामुळे त्यांनी ही प्रकार केला असं तो सांगत आहे। आई आणि वडील दोघांना ताब्यात घेतलेला आहे
आणि आता याच्यामध्ये आम्ही पुढची सगळी सायंटिफिक एव्हिडन्स कलेक्शनपासून सगळी तपास करत आहोत. याच्यामध्ये आमचे चंदनजिरा पोलीस स्टेशनचे PSI सानप, PSI शिंदे आणि त्याच्या पूर्ण स्टाफनी दिवस रात्र मेहनत केली. आणि एकदम ब्लाइंड केस असताना प्लस आपल्याला माहीत आहे कधी कधी कोणी तक्रारदार नाही, तर हलगर्जी कुठलीच ना करताना स्वतःहून इंटरेस्ट घेऊन हा फार तपास केला आणि फार सॅटिस्फाईंग डिटेक्शन. कारण असं वाटत होता की कधी कधी अडू शकतो, कारण क्लूलेस आहे आणि यात्रा झाल्यामुळे बरेच इतर जिल्ह्याचे पण लोक आलेले असेल, पण ही तपासाला सक्सेस भेटलेली आहे आणि 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहे.